नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर आणि तुमचं स्वागत करतो बायकरण या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, तुम्हाला माहितच आहे, ज्यामध्ये आपण PYQ आणि MCQ डिस्कस करतोय MST CET 2024 साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी जी काही सीईटीचा पेपर होणार आहे, तर त्यासाठी आपण जी तयारी करतोय, तर ती व्यवस्थित चालूच असेल आणि तुम्हालाच हेल्प करण्यासाठी पण ही नवीन सिरीज जी लॉन्च केलेली आहे, तर त्यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे नवीन चॅप्टर, ज्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, ज्याचे आपण आज बघणार आहे PYQ. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग क्रॉस विल हॅव 1:1:1:1 रेशो इन द प्रोजेनी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 1:1:1 रेशो दिलाय प्रोजेनीमध्ये. आता 1:1:2 रेशो हा जो असतो, तर हा जनरली टेस्ट क्रॉसचा असतो आणि आपल्याला माहिती आहे टेस्ट क्रॉस कुणाकुणामध्ये केला जातो. तर टेस्ट क्रॉस जो आहे, तर तो टेस्ट क्रॉस केला जातो F1 हायब्रिड क्रॉस विथ रिसेसिव्ह पॅरेंट सोबत. ओके, F1 हायब्रिडचा क्रॉस जो आहे, तर तो रिसेसिव्ह पॅरेंट सोबत केला जातो. मग आपल्याला असा ऑप्शन बघायचा ज्याच्यामध्ये F1 हायब्रिड असेल म्हणजे हेट्रोझायगस असेल. मग कुठला आहे बघा, तर इथे पण हायब्रिड आहे, इथे पण हायब्रिड आहे, इथे हायब्रिड नाहीये आणि इथे हायब्रिड नाहीये, म्हणजे सी आणि डी ऑप्शन होणार नाही. राहिले आपले दोन ऑप्शन ए आणि बी. पण दुसरा आपल्याला पॅरेंट पाहिजे रिसेसिव्ह पॅरेंट. मग आता बघा, इथे पण हायब्रिड आहे, म्हणजे हे ऑप्शन पण गेलं. तर राहिले एकच ऑप्शन, हा आहे रिसेसिव्ह पॅरेंट आणि हा येथे F1 हायब्रिड. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे, तर ते झालं बी इज द F1 हायब्रिड आणि रिसेसिव्ह पॅरेंट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. ड्युरिंग डायहायब्रिड क्रॉस द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इन द F2 जनरेशन पॅरेंटल जिनोटाइप विल अपीयर इन डॉट 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 रेशो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही दिलेला आहे इथे काय विचारलंय त्यांनी, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारलेत. म्हणजे जे कॅरेक्टर अगोदरच्या क्रॉसमध्ये मेलला पाहिजे, तर ते दुसऱ्या क्रॉसमध्ये फिमेलला पाहिजे आणि इथे आपल्याला डाय हायब्रिड क्रॉस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय, F2 जनरेशन पॅरेंटल जिनोटाइप विचारले की किती वेळा असेल. आता आपल्याला माहिती आहे जिनोटाइप जो आहे, तर कुठल्याही डायहायब्रिड क्रॉस असो किंवा मोनोहायब्रिड क्रॉस असो, दोन्ही पण पॅरेंटल जिनोटाइप जे असतात, एक डॉमिनंट पॅरेंट असतो आणि दुसरं रिसेसिव्ह पॅरेंट असतो. बाकीचे सगळे जे आहेत, तर ते हेट्रोझायगस असतात, म्हणजे हायब्रिड असतात. मग आपल्याला माहिती आहे दोन पॅरेंट येतील, एक डॉमिनंट पॅरेंट आणि दुसरा रिसेसिव्ह पॅरेंट. आणि इथे ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 2 × 16 जो आहे, तर ते 16 जिनोटाइप बनणार आहे डायहायब्रिड क्रॉसमध्ये. आणि आपल्याला इथे दोन पॅरेंट असे मिळणार आहे जे आपले पॅरेंटल असणार आहे आणि म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे, तर ते आन्सर असेल बी. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, द नंबर ऑफ जिनोटाइप रिकॉम्बिनंट ऑफ स्प्रिंग फॉर्म ड्युरिंग F2 जनरेशन ऑफ अ डायहायब्रिड क्रॉस आर. आता बघा, आपल्याला त्यांनी काय म्हटलंय, नंबर ऑफ फिनोटाइप विचारलाय आणि कोणते कुणाचे, तर रिकॉम्बिनंट ऑफ स्प्रिंगचे विचारलंय. आणि कुणामध्ये विचारलं, तर F2 जनरेशन मध्ये विचारलंय, डायहायब्रिडच्या. आता आपल्याला डायहायब्रिडचा रेशो आपल्याला माहिती आहे, डायहायब्रिडचा रेशो आहे आपला फिनोटाइपिक रेशो 9:3:3:1. ओके, मग आता बघा, हा तर जे काही आपल्याला रिकॉम्बिनंट मिळणार आहे, तर हे सगळे मिळणार आहे, तर ते मिळणार आहे आपल्याला डॉमिनंट पॅरेंटचे. त्याच्यानंतर हा जो मिळणार आहे, तर हा रिसेसिव्ह पॅरेंटचा मिळणार आहे. आणि आपल्याला जे रिकॉम्बिनेशन विचारलंय, फिनोटाइपचे रिकॉम्बिनेशन, तर ते आपल्याला इथे मिळणार आहेत. आणि तेच झाले 3+3 = 6. टोटल 16च्या 6 झालंय, म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे, तर ते आपलं आन्सर असणार आहे सी 6 × 16. समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. इन डायहायब्रिड क्रॉस वेन F1 प्लांट, बघा आपल्याला इथे F1 दिलंय, कुठलं दिलंय, तर डायहायब्रिडचं दिलंय हायब्रिड प्लांट. कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y आर सेल्फ हायब्रिडाइज. बघा आपल्याला काय दिलंय, सेल्फ हायब्रिडायझेशन दिलंय, म्हणजे इथे कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y क्रॉस विथ कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y, हे क्रॉस करायचंय. आणि त्यांनी विचारलंय द रेशो ऑफ सेग्रिगेशन. ओके, द रेशो ऑफ सेग्रिगेशन ऑफ येलो अँड ग्रीन इन F2 इज. आता F2 मध्ये येलो आणि ग्रीन किती आहेत, तर हे विचारलंय आपल्याला. तर डायहायब्रिड प्लांट जे आहे, तर त्याचा F2 विचारलाय थोडक्यात, आणि त्याच्यामध्ये सेग्रिगेशन येलो आणि ग्रीन किती होतील, तर ते विचारलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पण राऊंड आहे, इथे जे आहे, तर ते रिंकल्ड आहे.
आणि इथे कॅपिटल वाय म्हणजे काय, तर येलो, आणि स्मॉल वाय म्हणजे ग्रीन. आता सिम्पली आपण असं करूया, हा डायब्रिड क्रॉसचा जरी असला तर आपल्याला मात्र यांनी काय म्हटलंय, राऊंड आणि रिंकलचं विचारलंय का, तर नाही विचारलंय. मग आपल्यासाठी सोपं झालं की पण याचा विचारच करायचा नाहीये, आपल्याला फक्त मोनोहायब्रिडचा करायचा. मोनोहायब्रिडचा करायचा म्हटलं तर आपण डायरेक्ट करू शकतो. बघा, कॅपिटल वाय क्रॉस विथ कॅपिटल वाय, सो इथे कॅपिटल वाय मिळतील. त्याच्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय, म्हणजे आपल्याला इथे मिळेल कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्याच्यानंतर तिसरं व्हॅरिएशन होईल आपलं स्मॉल वाय कॅपिटल वाय, आणि चौथं होईल स्मॉल वाय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे बघा, इथे कॅपिटल वाय म्हणजे हे येलो झाले. त्याच्यानंतर इथे पण कॅपिटल वाय म्हणजे हा पण येलो झाला. त्याच्यानंतर इथे पण कॅपिटल वाय म्हणजे हा पण येलो झाला. इथे मात्र दोन्ही पण स्मॉल वाय, याचा अर्थ हा काय झाला, ग्रीन झाला. मग आपल्याला माहिती आहे, जर 3 येलो असेल आणि 1 ग्रीन असेल तर आपल्याला इथे एक ऑप्शन दिला आहे 3:1, म्हणजे आपला आन्सर हेच असणार आहे, 3:1. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया विद्यार्थी मित्रांनो. इन अ क्रॉस परफॉर्म बिटवीन पॅरेंट्स कन्सिडरिंग टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर येलो राऊंड अँड ग्रीन wrinkled seed in the F2 generation progeny, the ratio of yellow and green will be. मागे जसं सॉल्व्ह केला तसाच क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे काय म्हटलं आपण, टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्याला दिलेत, एक दिलं येलो राऊंड आणि दुसरं दिलं ग्रीन रिंकल्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलंय, तर डायब्रिड क्रॉस दिलेला आहे, याच्यामध्ये दिलंय येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड. ओके, तर खूप सोपं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलंय, रेशो, आपल्याला काय विचारलंय, रेशो विचारलाय येलो आणि ग्रीनचा. ओके, तर मग बघा, आपण सिम्पली आपल्याला जर डायरेक्टली सॉल्व्ह करायचं असेल तर काय करता येईल, आपल्याला डायब्रिड रेशोचा फिनोटायपिक रेशो माहिती पाहिजे. सो डायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो काय, तर 9:3, 3:1. जर याचे फिनोटायपिक कॅरेक्टर जर म्हटलं तर हाय राऊंड येलो. त्याच्यानंतर हे जे 3 आहे तर हाय राऊंड ग्रीन. त्याच्यानंतर हाय रिंकल्ड येलो, आणि हाय रिंकल्ड ग्रीन. ओके, तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय की येलो किती आहे आणि ग्रीन किती आहे, आपल्या राऊंड रिंकलची काही घेणं देणं नाहीये. मग आपल्याला बघा इथे काय विचारलंय, तर इथे एक येलो आहे, इथे एक येलो आहे, म्हणजे बघा 9+3 टोटल किती झाले, 12. सो 12 झाले येलो, आणि आपल्याला ग्रीन विचारलंय, सो 3+1, सो 3+1, सो किती झाले 4. सो 12 आपल्याला मिळाले येलो आणि 4 आपल्याला मिळाले ग्रीन. ओके, सो 12:4, हे बघा इथे ऑप्शन आहे 12:4. आपलं आन्सर जे आहे तर ते होईल 12:4. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला रेशो पार्ट असतील सगळे तर तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन न करता तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या क्रॉसेसचे जे फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो आहे तर ते तुमचे पाठ पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अपरन्स ऑफ न्यू कॉम्बिनेशन्स इन जनरेशन ऑफ डायब्रिड क्रॉस थ्रू द लॉ ऑफ. आता त्यांनी आपल्याला काय विचारले, न्यू कॉम्बिनेशन्स, जे नवीन कॉम्बिनेशन जनरेट होतात म्हणजेच हायब्रिड बनतात, तर ते डायब्रिड क्रॉस मध्ये किंवा कुठल्या लॉनी तयार होत आहेत असं विचारलंय. आपल्याला ऑप्शन दिले डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आणि लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही कन्सेप्ट जास्त समजले नाही तरी पण इथे क्वेश्चन सॉल्व्ह शकतो बघा, कारण लॉ ऑफ सेग्रिगेशनलाच लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट म्हणतं. त्याचा अर्थ हे दोन्ही पण ऑप्शन होणार नाही. त्याच्यानंतर डॉमिनन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, फक्त की F1 हायब्रिड मध्ये ज्या पॅरेंटचा फिनोटायपिक कॅरेक्टर दिसतं तो पॅरेंट हा डॉमिनंट पॅरेंट. याचा अर्थ इथे पण नवीन कॅरेक्टर फॉर्म होतात असं काही सांगितलेलं नाहीये, म्हणजे हे पण ऑप्शन गेला. आता न्यू कॅरेक्टर फॉर्मेशन होतं हे इंडिपेंडेंट असॉर्टमेंटनी, आणि म्हणून आपलं जे आन्सर होत आहे तर ते होईल ऑप्शन नंबर सी, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. इथं काय सांगितलं आपल्याला, इन द F2 जनरेशन दिलाय, डायब्रिड क्रॉस दिलाय, डायब्रिड क्रॉस ऑफ होमोझायगस. ओके, होमोझायगस पॅरेंट, द नंबर ऑफ जिनोटाइप अँड नंबर ऑफ फिनोटाइप विल बी रिस्पेक्टिव्ह. आपल्याला जिनोटाइपचे नंबर किती आहे आणि फिनोटाइपचे नंबर किती आहे हे माहिती पाहिजे.
सो आपल्याला इथे काही जास्त करायचं नाहीये, आपल्याला फक्त जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो आपल्याला माहिती पाहिजे. बघा इथे हायब्रिड क्रॉसचा जिनोटायपिक रेशो काय, तर जिनोटायपिक रेशो आहे बघा 1:2:2:2:1:1:2:1:2:1. ओके. आणि दुसरा आहे फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो काय दिलेला आहे 9:3:3:3:1. ओके. सो आपल्याला रेशो मिळाले. आपल्याला बस यांना काउंट करायचं आहे. बघा किती किती वेळा होत आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. सो आपला जिनोटायपिक रेशोचा नंबर किती झाला 9. आता फिनोटायपिक रेशो काउंट करू 1 2 3 4. सो फिनोटायपिक रेशो किती आहे 4. सो 9 and 4 असं कुठला ऑप्शन आहे का? येस. आपल्याला ऑप्शन दिला इथे सी नंबरचा 9 and 4. सो आपला आन्सर जे झालंय तर ते झालं 9 and 4. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हाऊ मेनी टाइप ऑफ गॅमेट विल बी प्रोड्यूस इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग जिनोटाइप ए बी आणि सी. सो आपल्याला बघा आपल्याला इथे व्हॅरिएशन विचारले. कसं काढणार व्हॅरिएशन? खूप सिंपल विद्यार्थी मित्रांनो, जे अगोदर जेवढे जेवढे कॅपिटल आहे तर ते एकदा लिहून घ्यायचे. बघा इथे काय कॅपिटल ए आहे, कॅपिटल बी आहे, सी मात्र दोन्ही पण स्मॉल आहे म्हणजे आपल्याला स्मॉल सी लिहावे लागतील. सो हे कॉम्बिनेशन झालं. त्याच्यानंतर परत आता काय करूया, दुसरं जे आहे तर ते स्मॉल लिहून बघू. म्हणजे कॅपिटल ए स्मॉल बी आहे आपल्याकडे आणि त्याच्यानंतर स्मॉल सी. त्याच्यानंतर आता दोन्ही पण स्मॉल लिहून बघू. सो स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. आणि त्याच्यानंतर असं पण लिहू शकतो स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी. सो टोटल 4 कॉम्बिनेशन बनतात. याच्यापेक्षा जास्त कॉम्बिनेशन बनू शकत नाही आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते असेल 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हाऊ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट विल बी फॉर्म बाय अ पी प्लांट विथ जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि आपल्याला इथे काय विचारलं की किती गॅमेट वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म होऊ शकतात पी प्लांट मध्ये जिथे डायब्रिडचा हायब्रिड दिलेला आहे. तर बघूया आपण किती तयार होतात. आपल्याला दिलेला आहे कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. हा पण मागचाच जसा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला तर तसं इझिली करू शकतो. आता काय करायचं याचे कॉम्बिनेशन काढण्यासाठी जस्ट कॅपिटल टी कॅपिटल वाय. सो कॅपिटल टी कॅपिटल वाय. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल स्मॉल वाय. सो कॅपिटल टी स्मॉल वाय. त्याच्यानंतर स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल टी कॅपिटल वाय आणि लास्टला येईल स्मॉल टी स्मॉल वाय. सो आपले किती मिळाले 4. सो आपला आन्सर सुद्धा असेल 4. याच्यापेक्षा व्हॅरिएशन मिळणार नाही. पुढचा प्रश्न, टू डिटरमाइन वेदर F1 हायब्रिड इज होमोझायगस. बघा आपल्याला काय विचारलंय F1 हायब्रिड जो आहे तर तो होमोझायगस दिलाय और हेट्रोझायगस किंवा हेट्रोझायगस असू शकतो फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट क्रॉस इज परफॉर्म. त्यांनी दिलाय की F1 हायब्रिड हा होमोझायगस असेल किंवा हेट्रोझायगस असेल तर त्या पर्टिक्युलर ट्रेट किंवा क्रॉसला पण काय म्हणतो, मोनोहायब्रिड क्रॉस, टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, रेसिप्रोकल क्रॉस. आणि आपल्याला माहिती आहे F1 हायब्रिड हा होमोझायगस किंवा हेट्रोझायगस तेव्हाच येईल जेव्हा आपण टेस्ट क्रॉस करू. म्हणजे काय, तर एक F1 हायब्रिड असेल आणि त्याचा क्रॉस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत जर असेल. ओके, सॉल्व्ह करून बघूया. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी हा F1 हायब्रिड आहे, त्याचा क्रॉस केला स्मॉल टी बरोबर. तर याचं काय येईल बघा, तर एक तर येईल कॅपिटल टी स्मॉल टी किंवा येईल स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. म्हणजे हेट्रोझायगस पण असेल किंवा होमोझायगस पण असेल F1. तो टेस्ट क्रॉस मध्ये हे कॅरेक्टर येऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिटरमाइन द जिनोटाइप ऑफ टॉल प्लांट्स ॲट F2 generation. Mendel crossed the tall plant from F1 hybrid with dwarf plant. Mendel called is phenomenon. बघा इथे खूप छान क्वेश्चन दिलेला आहे. त्याला कन्फ्युज करण्यासाठी इथे दिलंय की डिटरमाइन जिनोटाइप ऑफ टॉल प्लांट. आता टॉल प्लांटचे जिनोटाइप विचारले आणि F2 मध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे F2 जनरेशन. मेंडलनी हे क्रॉस केले टॉल प्लांट F1 जनरेशनचं घेतलं आणि त्याला क्रॉस केलं डॉर्फ प्लांट बरोबर. ओके, तर बघा तर F1 जे टॉल प्लांट आहे तर ते कदाचित हायब्रिड असेल. म्हणजे F1 चा क्रॉस डॉर्फ म्हणजे असं पण असू शकतं. F1 हायब्रिड मध्ये जे असेल तर कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हायब्रिड झाला आणि त्याचा क्रॉस डॉर्फ प्लांट
म्हणजे स्मॉल टी सोबत केला. आता आपल्याला माहिती आहे F1 हायब्रिड आणि डॉट प्लांट जो आहे तर तो रिसेसिव्ह पॅरेंट आहे. सो F1 हायब्रिड आणि रिसेसिव्ह पॅरेंट यांचा जर क्रॉस असेल तर कुठला क्रॉस असतो? अगदी बरोबर. कुठला असतो? टेस्ट क्रॉस. सो आपला आन्सर सुद्धा कुठला झाला विद्यार्थी मित्रांनो? टेस्ट क्रॉस. येस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्रॉस बिटवीन टू पी प्लांट्स टॉल विथ एक्झाईल फ्लावर्स. ओके, काय दिले त्यांनी? टॉल क्रॉस केलाय दोन पी प्लांटचा. एक टॉल प्लांट आहे विथ एक्झाईल फ्लावर आणि दुसरं प्लांट आहे डॉर्फ विथ टर्मिनल फ्लावर. सो टॉल प्लांट एक्झाईल फ्लावर आणि डॉर्फ प्लांट टर्मिनल फ्लावर प्रोड्यूस ऑफस्प्रिंग विथ टॉल विथ एक्झाईल फ्लावर. ऑफस्प्रिंग काय बघा? टॉल विथ एक्झाईल फ्लावर. याचा अर्थ टॉल आणि एक्झाईल हा डॉमिनंट असेल आणि टॉल विथ टर्मिनल फ्लावर. ओके, टॉल विथ टर्मिनल फ्लावर याचा अर्थ दोन्हीकडे पण टॉल हे डॉमिनन्सी गेली. रेशो जो आहे तर तो 1:1 आला. 1:1 रेशो असेल तर आपण समजू शकतो की हा कुठला क्रॉस आहे? टेस्ट क्रॉस आहे. द जिनोटाइप पॅरेंट. सो त्यांनी विचारले की आपल्या पॅरेंटचा जिनोटाइप काय असेल. ओके, सो आपल्याला लगेच कळून गेलं की हा कुठला क्रॉस आहे, तर हा क्रॉस आहे टेस्ट क्रॉस. आता टेस्ट क्रॉस मध्ये काय असतं? F1 हायब्रिड क्रॉस विथ रिसेसिव्ह पॅरेंट. व्हेरी नाईस. सो आपण बघूया F1 हायब्रिड आणि रिसेसिव्ह पॅरेंट कुठे दिसतोय का? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रिसेसिव्ह पॅरेंट बघूया. तर बघा, रिसेसिव्ह पॅरेंट इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण. याचा अर्थ आपल्याला आता बघावं लागेल F1 हायब्रिड कुठे आहे. मग F1 हायब्रिड इथे दिसतोय का? ओके, इथे दिसतोय का? तर नाही. इथे दिसतोय का? नाही. इथे इथे आहे. ओके, इथे नाहीये. मग आता बघा, पण आता त्यांनी काय म्हटलंय की आपल्याला इथे एक कॅरेक्टर दिले त्यांनी, टॉल विथ टर्मिनल अँड टॉल विथ एक्झाईल. याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन मध्ये काही झालं तरी टॉल प्लांट येतोय. याच्यासाठी आपल्याला कॅपिटल टीच पाहिजे. मात्र दुसरं जे कॅरेक्टर आहे एक्झाईल फ्लावर आणि टर्मिनल फ्लावर, याचा अर्थ दुसरं जे ते जिनोटाइप आहे तर ते मात्र व्हॅरिएबल आहे. पहिलं जे जिनोटाइप आहे तर ते व्हॅरिएबल नाहीये, दोन्हीकडे पण सेम असेल. मग याचा अर्थ इथे कॅपिटल टी असेल, इथे मात्र स्मॉल ए कॅपिटल टी असेल आणि याचा क्रॉस जेव्हा स्मॉल ए सोबत करू तेव्हा मात्र दोन्ही पण कॅरेक्टर मिळतील आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते असेल आन्सर ए. ओके, कॅपिटल टी कॅपिटल ए स्मॉल ए. का म्हटलं मी बघा, कारण दोन्हीकडे पण टॉल कॉमन कॅरेक्टर आहे आणि म्हणून आपण ते डॉमिनंट घेतलं. पण इथे मात्र एक्झाईल आहे आणि इथे टर्मिनल आहे म्हणून आपण हे जे आहे तर हे चेंज घेतलं. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इन अ क्रॉस बिटवीन होमोझायगस रिसेसिव्ह अँड अ हेट्रोझायगस डॉमिनंट द फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो रिस्पेक्टिव्हली आर. आपल्याला काय म्हटले? क्रॉस बिटवीन होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट आहे आणि हेट्रोझायगस डॉमिनंट पॅरेंट आहे. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह असेल याचा अर्थ हा रिसेसिव्ह पॅरेंट आहे आणि दुसरा हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. हेट्रोझायगस डॉमिनंट कधी असतो? F1 हायब्रिड मध्ये असतो. सो F1 हायब्रिड क्रॉस विथ रिसेसिव्ह पॅरेंट. तोच प्रश्न विचारलाय टेस्ट क्रॉसचा. आणि टेस्ट क्रॉस मध्ये आपल्याला माहिती आहे जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो दोन्ही पण 1:1 असतात आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते होईल 1:1 अँड 1:1 रेशो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट इन युनिव्हर्सली ऍप्लिकेबल बिकॉज द गॅमेट डॉट डॉट डॉट. आता काय म्हटलं त्यांनी? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन बद्दल बोललेत आणि युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे कारण गॅमेट काय असतात? तर ऑलवेज हॅव रिसेसिव्ह अलील, नो. डॉमिनेट अलील पण असतात. नेव्हर आयडेंटिकल असू शकतात, होमोझायगस मध्ये तेच असतात. ऑलवेज हॅव डॉमिनेट अलील, नो. रिसेसिव्ह पण असतात कधी कधी. रिसेसिव्ह ओनली वन ऑफ द अलिलिक पेअर, येस. एकच अलिलिक पेअर रिसेसिव्ह असू शकते. ओके, सो आपलं जे आन्सर झालं तर ते झालं ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न आहे, द प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स बाय द पॅरेंट फॉर्मेशन ऑफ झायगोट द F1 अँड F2 प्लांट्स कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम अ डायग्राम कॉल्ड. आता आपल्याला माहित आहे आपण जेव्हा क्रॉसेस करतो तर तेव्हा आपण F2 फाइंड आउट करण्यासाठी कुठली डायग्राम काढतो? तर चेकर बोर्ड मेथड वापरतो, त्यालाच पनेट स्क्वेअर म्हटलं जातं आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते पनेट स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द राऊंड सीडेड टॉल पी प्लांट. बघा, राऊंड सीडेड टॉल पी प्लांट क्रॉस विथ राऊंड सीडेड डॉर प्लांट. याचा अर्थ राऊंड दोन्हीकडे पण कॉमन आहे. अँड ऑप्टेन प्रोजेनी आर विथ फॉलोइंग फिनोटाइप. टॉल राउंडेड
डॉर्फ राउंडेड, टॉल रिंकल्ड, डॉर्फ रिंकल्ड. आता बघा इथे थोडस बघा की एकच टॉल रिंकल्ड आहे आणि एक डॉर्फ रिंकल्ड आहे. याचा अर्थ टॉल आणि डॉर्फ हे कॅरेक्टर दोन्हीकडे पण आहे, पण राउंडेड जो आहे, राऊंड जो आहे तर तो डॉमिनंट आहे आणि रिंकलचं जे कॅरेक्टर आहे तर ते रिसेसिव्ह असायला पाहिजे. मग आपल्याला काय दिलंय, टॉल जे आहे तर ते दोन्हीकडे आलंय 3:1 रेशो आणि डॉर्फ जो आहे तर तो पण 3:1 आहे. मात्र राउंडेड जे आहे तर ते जास्त आहे. 6 प्लांट असे आहेत जे राउंडेड आहे आणि 2च प्लांट असे आहेत का जे रिंकल्ड आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा क्वेश्चन आला तर खूप सोपा असतो. काय करावं लागतं आपल्याला, तर आपल्याला इथे असे प्लांट शोधायचे की ज्याच्या दोन्हीच्या मध्ये राउंडेड चे जिनोटाइप असतील. मग बघा इथे पण 2 राऊंड आहे, इथे पण 2 राऊंड आहे. जर असं जर प्लांटचं जर केलं तर रिंकल्ड कॅरेक्टर येणारच नाही, म्हणजे हा होणारच नाही. त्याच्यानंतर बघा इथे दोन्ही पण कॅपिटल आर आहे, इथे पण दोन्ही पण कॅपिटल आर नाही आहे. पण इकडून इकडे जाण्यासाठी डॉमिनंट राऊंड होऊन जाईल, पण रिसेसिव्ह रिंकल्ड होणारच नाही, म्हणजे हा पण ऑप्शन कटला. त्याच्यानंतर इथे बघा इथे पण दोन्ही पण काय, तर कॅपिटल आर कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर कॅपिटल आर आहे. याचा अर्थ इथे राऊंड तर येतील पण रिंकल्ड येतील का, नाही येणार, म्हणजे हे पण ऑप्शन कटला. तर राहिलं एकच ऑप्शन. इथे बघा इथे एकच आर आहे, दुसरा स्मॉल आर आहे. इथे कॅपिटल आर एक आहे, स्मॉल आर एक आहे. म्हणजे जरी कॅपिटल आर जर एकत्र आले तर राउंडेड बनेल आणि जेव्हा स्मॉल आर एकत्र येतील तेव्हा रिंकल्ड बनेल. आपलं जे आन्सर आहे तर ते होईल डी. कारण बघा इथे इथे कॅपिटल टॉल येईल, डॉमिनंट आहे म्हणून इथे पण दोन्हीचा मी क्रॉस जर केलं कॅपिटल टी स्मॉल टी तर इथे राऊंड तर येतील, पण जेव्हा स्मॉल टी येईल तर त्याच्यापासून काय येईल, स्मॉल टी करून डॉर्फ पण येईल. सो डॉर्फ राऊंड पण होतील किंवा डॉर्फ रिंकड पण होतील आणि टॉल राऊंड पण होतील. सो इथे मात्र आपलं क्लिअर बसतंय आणि म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे तर ते असणार आहे डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हाऊ मेनी टाइप्स अँड इन व्हॉट रेशो द गॅमेट्स आर प्रोड्यूस बाय डायहायब्रिड हेट्रोझायगस पॅरेंट इन मेंडल्स एक्सपेरिमेंट. त्यांनी काय विचारलंय की कुठला रेशो असा आहे ज्याच्यामध्ये डायहायब्रिडचे गॅमेट तयार होतात आणि हेट्रोझायगस पॅरेंट जे आहे तर ते विचारलेत आपल्याला. मग आपण बघूया काय दिलं इथे. 4 पॅरेंट, 9:2, 3:2, 3:1. आता याच्यामध्ये काय विचारलं, हेट्रोझायगस, पण हेट्रोझायगस मध्ये इथे 3+3 6 होतात. सो इथे तर 6 व्हायला पाहिजे, पण इथे दिलेत 4, म्हणजे हे आन्सर नाही होणार. त्यानंतर 3 टाईप, 1:2, 2:1 रेशो. इथे मात्र हेट्रोझायगस 2च बनतात, इथे मात्र 3 दिले, म्हणजे हे पण आन्सर नाही होणार. इथे 2 टाईप, 3:1, इथे हेट्रोझायगस बनलेलाच नाहीये. इथे डायरेक्ट फिनोटायपिक रेशो दिलेला आहे, जिनोटायपिक रेशो नाहीच आहे हा. आणि इथे जरी बनले जिनोटाईप तरी 2च बनतात, इथे मात्र ते हेट्रोझायगस नाहीये. तो आपला आन्सर हे पण नाही होणार. इथे 2च दिलेत, इथे एक टॉल दिलं, इथे डॉर्फ दिलाय. सो त्याच्यानंतर राहिलं 4 टाईप, 1:2, 1:2, 1:1 रेशो. सो हे मात्र होऊ शकतं जर टेस्ट क्रॉस केला तर. आणि इथे मग चारही पण व्हॅरिएबल येतात, हेट्रोझायगस येतात, म्हणजे आपला आन्सर हे असेल 4. हे पण टेस्ट क्रॉसचे रिलेटेड एक्झाम्पल आहे. आपण बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे टेस्ट क्रॉसवरती विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी फिनोटाइप्स कॅन ऑप्टेन फ्रॉम पी प्लांट कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल टी स्मॉल टी इज क्रॉस विथ अनदर पी प्लांट विथ द सेम जिनोटाइप. ओके, सेम जिनोटाइप, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल टी स्मॉल टी. आपल्याला काय विचारलं तर याचे जिनोटाइप किती बनतील, क्रॉस केला तर किती जिनोटाइप बनतील. आपल्याला काय विचारलं, फिनोटाइप विचारला, आणि हा जो रेशो आहे तर हा डायब्रिड आहे आणि आपल्याला फिनोटाइप माहिती आहे काय, 9:2, 3:2, 3:1 रेशो येईल. मग बघूया, करू काउंट, 1, 2, 3 आणि 4. सो टोटल किती झाले, 4. सो आपला जे रेशो आहे तर तो आला 4. कुठल्याही डायब्रिडचा रेशोचा नंबर जर तुम्हाला विचारला असेल, जिनोटाइप फिनोटाइप, इथे आपल्याला विचारलं हाऊ मेनी फिनोटाइप्स, किती फिनोटाइप होतील, तर 4 फिनोटाइप होतील. सो तुम्हाला जर रेशो माहिती असेल तर तुम्हाला कुठलाही क्रॉस करायची गरज पडणार नाही. हेट्रोझायगस टॉल पी प्लांट विच क्रॉस विथ डॉर्फ पी प्लांट. बघा हेट्रोझायगस टॉल आहे, याचा अर्थ कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ, त्यांनी काय म्हटलं, डॉर्फ पी प्लांट, म्हणजे स्मॉल टी. हा पण काय, तर टेस्ट क्रॉस आहे आणि टेस्ट क्रॉसचा रेशो काय आहे तो आपल्याला माहिती आहे, 1:1 रेशो. सो इथे पण आपला आन्सर काय होणार आहे, 1:1. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इन मिराबिलिस जलापा when red and white varieties are cross
बघा करून पाहू आपण. रेड व्हरायटी म्हणजे कॅपिटल आर करून बघू. क्रॉस विथ स्मॉल आर हा रेड आहे, हा व्हाईट आहे. मग यांचा क्रॉस करू. सो इकडून येईल कॅपिटल आर, इकडून येईल स्मॉल आर. सो इथे मात्र काय होईल, कॅपिटल आर स्मॉल आर, आणि हा मात्र होतील पिंक. ओके, हे काय होईल, पिंकचं कॅरेक्टर होईल. सो आपल्याला विचारलं पिंक किती होतील. सो जेवढे येतात तेवढे सगळे पिंक होत आहेत, म्हणजे 100%. ओके, सो आपला आन्सर आला 100%. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी अजून काही व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.